आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशू यार, एवढा हात धुवून कोण मागे लागला असेल आपल्या? मी रॉकीला मारलंय, अजून कोण असणार? तुला कळतंय का त्याने इतकं सगळं केलं म्हणजे तो मेजर घाबरलाय रे। ऑफकोर्स तो घाबरलाय आणि तो कन्फ्यूज पण आहे खूप। बघ मी पोलिसांशी बोललोय, त्या ड्रायव्हरचा सगळा आगापिछा ते शोधून काढतील आणि उद्यापर्यंत आपल्याला ठोस पुरावा मिळेल 100%। अगं तो घाबरलाय, अजून दुसरं काही नाही। त्याच्या घाबरण्याच्या नादात ना त्याने आपल्या माणसांना त्रास देऊ नये एवढंच वाटतंय। तो लवकरात लवकर सापडला पाहिजे। काय तू काळजी नको करू, तो अजिबात असं काही करणार नाही। ओके, तू एक काम कर, तू झोप आता। काळजी नको करू, उद्यापर्यंत सगळं कळेल आपल्याला। झोप। सर काही अपडेट? अरे आशुतोषराव, बरं झालं तुम्ही आलात। आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो। त्या डेंटच्या फोटोवरून आम्हाला काही आढळलं नाही, पण ज्या वेळेस आम्ही त्या ड्रायव्हरची चौकशी केली तर आम्हाला बरीच माहिती मिळाली। शिवाय त्या ड्रायव्हरचे आम्ही बँक डिटेल्स चेक केले तर मागील काही दिवसापासून त्यात बरीच रक्कम जमा झालेली आम्हाला दिसली। अच्छा, म्हणजे हे सगळं पैशांसाठी होतं तर? हो। आणि तो मारेकरी हे सगळं हँडल करत होता। आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्या ड्रायव्हरच्या सामानामध्ये आम्हाला काही कॅश आढळली। ओके। नोटाच्या नंबरवरून आम्ही चेक केले असता ती रक्कम तुमच्या घरातूनच आली असं समजलं। त्या आधारे मग आम्ही त्या ड्रायव्हरचं बँक अकाउंट चेक केलं, त्यातही असं आढळलं की जी रक्कम त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होती ती पण तुमच्या घरातूनच येत होती। अहो असं कसं? आमच्या घरातून कोण करेल? कोणाचं अकाउंट होत आहे? तुमची बहीण कीर्ती देसाई। आशू, आपल्याला वाटतच होतं की कोणीतरी आपल्या जवळच आहे, पण कीर्ती हे सगळं नाही, ती एकटी नाहीये शिवा, सुहास आहे याच्या मागे। मी सांगितलं होतं तुम्हाला, तो सुधारला नाहीये, पण तुम्ही ऐक। आणखीन त्या ड्रायव्हरचा जो फोन आहे तो आमच्या हाती लागला नाही। जर हाती लागला असता तर त्या कॉल्स डिटेल्स वरून आम्हाला एक ठोस पुरावा मिळाला असता। इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे आम्ही काही करू शकत नाही। अहो असं कसं नाही करू शकत? ते अकाउंट कळलंय ना तुम्हाला, बँक अकाउंट कळलंय, पैशाचा मुद्दा कळलाय, मग तो होऊ शकतो ना काहीतरी। हे बघा मॅडम, पैशाचा पुरावा हा ठोस पुरावा ठरू शकत नाही, कारण पुष्कळ लोकांचे बँकेमध्ये फेक अकाउंट असतात। कदाचित त्यांचंही असू शकते, आणि मी जर चौकशी केली आणि त्यांचं जर बँक अकाउंट फेक निघालं, इतरही माहिती जर खोटी निघाली तर आमच्यासाठी अवघड आहे। असं जर असेल ना तर आपली पंचायत होईल। आपल्याला सगळ्या गोष्टी खात्रीपूर्वक करायला लागतील। आशू, या पुढचा शोध ना मी माझ्या पद्धतीनेच घेणार। हे सगळं तू माझ्यावर सोडणार आहे। या सगळ्यात जर हे दोघं असतील ना तर मी त्यांचं काय करीन मलाच माहित नाही।